नमस्कार, मी सोमनाथ गायकवाड मराठी फोटोशॉप ट्युटोरियलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। मागील 2 भागामध्ये अनेक टेक्स्ट इफेक्टबद्दल माहिती घेतलेली आहे। तर या भागामध्ये काही नवीन ॲडव्हान्स्ड टेक्स्ट इफेक्टबद्दल सविस्तर जाणून घेऊया। या भागामध्ये आपण ओरिग्रामी 3D टेक्स्ट इफेक्ट कसं तयार करायचं याबद्दल, तसेच टेक्स्टमध्ये फोटो कसे इन्सर्ट करायचं याबद्दल माहिती सविस्तर पाहणार आहोत। ओरिग्रामी म्हणजे काय आपल्याला माहीत असेलच। ओरिग्रामी म्हणजे कागदाची घडी घालून विविध कागदी प्रतिकृती तयार केली जाते। उदाहरणार्थ कागदी होडी, बदक, टोपी, फुलदाणी अशी विविध कलाकृती तयार केली जाते। अशाच प्रकारे आज आपण अक्षराला ओरिग्रामी इफेक्ट कसं द्यायचं हे पाहणार आहोत। अक्षराला ओरिग्रामी इफेक्ट देण्यासाठी ओरिग्राम नावाचे एक फाउंट डाउनलोड करावे लागेल। सदर फाउंट्स न्यूनो या व्यक्तीने तयार केलेला आहे। या फाउंटचं सर्व क्रेडिट त्या व्यक्तीलाच जाईल। या फाउंटचा वापर कमर्शियलसाठी करता येणार नाही, तर पर्सनल यूजसाठी फ्री आहे। तर आपण गुगल सर्चमध्ये ओरिग्रामी फाउंट म्हणून आपण सर्च करू शकतो आणि सर्च करून डाउनलोड केल्यानंतर फाउंट आपल्याला दिसतील। ओरिग्रामी टेक्स्ट इफेक्ट तयार करण्यासाठी आपल्याला एक टेक्स्ट टाईप करावं लागेल। त्यासाठी टूलबॉक्समधील टेक्स्ट टूल म्हणजे हॉरिझॉन्टल टाईप टूल घेऊया आणि फाउंट जे आहे ओरिग्राम फाउंट इथं आपण ठेवूया। मी आधीच हे डाउनलोड करून घेतल्यामुळे इथं मला ओरिग्राम नावाचा इथं फाउंट दिसत आहे। या ठिकाणी ओरिग्राम नावाचं हे मी फाउंट इथलं घेतलेलं आहे। या ठिकाणी फाउंट जी साईज आहे 150 पॉईंट शार्प। हे कलर जे आहे या ठिकाणी मी बदलून थोडंसं हे कलर या ठिकाणी थोडंसं मी काय करतो, फिकट कलर घेतो म्हणजे सुंदर असा इफेक्ट तयार होईल। घेतलेला आहे। आता टाईप करू टेक्स्ट असं मी टाईप केलेलं आहे। ह्याच्यात जर कमी जास्त करायचे असेल तर आपल्याला पूर्ण सिलेक्ट करून आल्ट आणि राईट ॲरो किंवा लेफ्ट ॲरो कीचा आपण वापर करून कमी जास्त करू शकतो। हे आपल्याला या अगोदरच्या ट्युटोरियलमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे। तर ह्याला थोडंसं मी सेंटर करतो। हे जे टेक्स्ट टाईप आहे या टेक्स्ट टाईपवर आपल्याला अनेक जे शॅडो इफेक्ट वगैरे करायचं आहे 3D दिसण्यासाठी। म्हणजे आता हे जे साधं टेक्स्ट आहे, टेक्स्टचा पिक्सेलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी टेक्स्ट लेअरवर राईट क्लिक करा आणि रास्टराइज टाईप निवडा। रास्टराइज निवडल्यानंतर आता हे पिक्सेल झालेलं आहे, पिक्सेल तयार झालेला आहे। हे एक फोटो असा गृहीत धरला जातो पिक्सेल म्हणजे। आता यावर आपण शॅडो इफेक्ट देऊया। आता मला शॅडो इफेक्ट परफेक्ट देण्यासाठी ह्याला मी थोडंसं झूम करून घेतो। झूम करण्यासाठी कीबोर्डवरील झड प्रेस करा आणि झूम टूल येईल। आता कोणतं झूम करायचं तेवढं सिलेक्ट करा म्हणजे झूम होईल। आता एवढं तिथं मला झूम करायचं होतं, मी इथं झूम केलेलं आहे। जेवढं पाहिजे तेवढं झूम करून घेतलेलं आहे। रेक्टँग्युलर मार्केट टूल आहे त्याचा मी ते घेतलेलं आहे। हे जे रेषा दिसत आहे या ठिकाणी आपल्याला शॅडो तयार करायचा आहे। इथून थोडंसं इथं एवढं शॅडो तयार केल्यास हे थोडंसं फोल्ड म्हणजे कागद फोल्ड केल्यासारखं आपल्याला इफेक्ट देता येईल। तर मी हे इथंपर्यंत असं बरोबर ह्याला टचअपमध्ये ठेवतो। टूलबॉक्समधील आपल्याला बर्न टूलचा वापर करायचा आहे शॅडो देण्यासाठी। हे बर्न टूल, यामध्ये अनेक टूल्स आहेत, त्याच्यामधलं 2 नंबरचं आहे बर्न टूल। बर्न टूल जेव्हा आपण घेतो त्यावेळेला सॉफ्ट एजचं ब्रश पाहिजे आणि हार्डनेस पूर्णपणे 0 पाहिजे, ह्याचा आपण लक्षात घ्या। आणि रेंज मिड टोन पाहिजे, एक्सपोजर 100% ठेवून कीबोर्डवरील जर कॅप्स लॉक जर ऑन असेल तर ते बंद करा। आता ह्यावर आपण थोडंसं ह्याला बर्न म्हणजे शॅडो देऊ। थोडंसं असं हलक्या हाताने 1-2-3 वेळा आपण जर हे केलं की असं बर्न म्हणजे हे शॅडो इफेक्ट झाले। कंट्रोल डी सिलेक्ट करा। अशा प्रकारे थोडंसं शॅडो आलेला आहे। खाली पण असं आपल्याला शॅडो दाखवायचा आहे। त्यासाठी परत रेक्टँग्युलर मार्केट टूल
आता या रेषेला असं टचअप पाहिजे. हां, परत ओ प्रेस केल्यानंतर बर्न टूल येईल. आता ओ प्रेस करा. हळूहळू या ठिकाणी आपल्याला शेडिंग द्यायचं आहे. कंट्रोल डी. आता आपल्याला टी झाल्यानंतर ईला आता आपल्याला घेऊ. झेड केल्यानंतर परत हे मोठं दिसेल. रेक्टँग्युलर मार्कर टूल. त्या ठिकाणी आपल्याला आता शॅडो पाहिजे बरोबर. आणि ओ. कंट्रोल डी. आता हे फोल्ड इथं करायचा का इथं करायचं हे आपल्या म्हणजे कसं चांगलं वाटेल हे आपण ठरवू शकतो. जर इथं केलं, बघा मी इथं करतो फोल्ड, मी इथं करेन. आपल्या मर्जीवर म्हणजे कसं इफेक्ट देईल त्याप्रमाणे आपण इफेक्ट देऊ शकतो. कंट्रोल डी सिलेक्ट केला म्हणजे असं फोल्ड केलेलं आणि हे असं फोल्ड केलेलं आहे. आता इथे एक फोल्ड आहे. परत मार्कर टूलचा वापर करून त्याप्रमाणे आपल्याला शॅडो देता येईल. हे असं शॅडो झालेलं आहे. आता इथे एक फोल्ड आहे, इथे एक शॅडो करू. बरोबर रेषेला टचअप ठेवा म्हणजे बरोबर येईल. ओरिगामी टेक्स्टचा वापर करून एक सुंदर असा लोगो तयार करता येईल. तर मी तुम्हाला लोगो तयार करून दाखवणार आहे. चला तर एक लोगो तयार करूया. अशा प्रकारे एक सुंदर असं लोगो इथं तयार झालेलं आहे. माझ्या ब्लॉगचं एक मी लोगो तयार केलेला आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळे लोगो वगैरे या ओरिगामीमधून आपण तयार करू शकतो. ओरिगामी टेक्स्ट इफेक्ट नंतर एखाद्या टेक्स्टमध्ये फोटो कसं इन्सर्ट करायचं याबद्दल पाहूया. त्यासाठी एक टेक्स्ट घेऊ. टेक्स्ट टूलमधील हॉरिझॉन्टल टेक्स्ट आणि फाउंट आहे इम्पॅक्ट, जवळजवळ 100 पॉईंट ठेवू आणि शार्पनेस इज अ कलर ब्लॅक ठेवूया. ओके. आता इथे मी एक टेक्स्ट टाईप करतो कॅप्स लॉक करून फोटो.
तर ह्या टेक्स्टमधील अंतर जर जास्त वाटत असेल थोडंसं कमी करूया. ऑल्ट आणि लेफ्ट साईडचा ॲरो की एवढं पाहिजे. ठीक आहे. ओके. त्याला थोडं मी मध्ये घेतो इथं बरोबर त्या ठिकाणी ठेवतो. आता या टेक्स्टचा एक आपण डुप्लिकेट लेअर बनवूया. एक डुप्लिकेट या लेअरचा आपल्याला डुप्लिकेट लेअर तयार करण्यासाठी अनेक प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे लेअरमध्ये जाऊन इथं डुप्लिकेट लेअर असं तयार करता येईल याप्रमाणे, किंवा या लेअरवर राईट क्लिक करून या ठिकाणांसुद्धा डुप्लिकेट लेअर तयार करता येईल. या लेअरला खाली ड्रॅग करून या ठिकाणी नेऊन परत सोडल्यास दुसरे एक लेअर इथं तयार होईल डुप्लिकेट. अथवा त्याचा एक शॉर्टकट आहे Ctrl+J, याने पण आपण एक लेअर तयार केलेला आहे. लेअरचं डुप्लिकेट लेअर तयार करण्यासाठी अनेक शॉर्टकट्स आहेत. आपण ते शॉर्टकटचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे की आपलं काम म्हणजे जलद होईल. आता एक आपण डुप्लिकेट लेअर तयार केलेलं आहे. खालचा जो टेक्स्ट लेअर आहे मी ते तोपर्यंत ऑफ करतो. त्यानंतर वर जे डुप्लिकेट तयार केलेलं आहे त्याला राईट क्लिक करून त्याला रास्टराइज करतो, म्हणजे पिक्सेलमध्ये रूपांतर करतो. आता हे जे फोटो असं लिहिलेलं जे टेक्स्ट आहे आता ते पिक्चर असा कन्वर्ट झालेलं आहे. पिक्चर म्हणून ते एक पिक्सेलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आता ह्याला आपण एक या ठिकाणी जे टूलबॉक्स आहे टूलबॉक्समधील हे सेप जे टूल आहे ह्या सेप टूलमधलं लाईन टूल घेऊया. लाईन टूल घेताना एक लक्षात घ्या की वरचं 1 नंबरचं आहे ते सेप आहे, 2 नंबर आहे पाथ आहे आणि 3 नंबर आहे पिक्सेल आहे. हा 3 नंबर पिक्सेल ठेवा. विड्थ जे आहे 2 पिक्सेल ठेवून मोड जे आहे नॉर्मल, ओपेसिटी 100%, अँटी अलाइज जर इथं क्लिक असेल तर हे चेकमार्क काढून टाका. आता जेव्हा मी या लेअरवरून असं मी क्लिक करेन इथे एक रेषा दिसेल तुम्हाला. हे आपल्याला इथं कट करायचं आहे. त्यासाठी मी काय करेन इथं व्हाईट घेईन. व्हाईट रेषा म्हणजे व्यवस्थित दिसेल. आणि ह्या लेअरवर सिलेक्ट असताना इथं त्या ठिकाणी ट्रान्सपरंट लॉक आहे. हे ट्रान्सपरंटला लॉकला आपण क्लिक करू. आता हे लॉक झालेले आहे. आता मला इथं ह्याला थोडंसं झूम करून घेतो, म्हणजे मोठं साईज केल्यावर आपण चांगलं दिसेल. आपल्याला फक्त Z प्रेस केल्यानंतर झूमचं टूल येईल आणि ह्या आपल्याला हे झूम करायचं. थोडंसं झूम करतो. आता स्पष्टपणे P दिसत आहे. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, टेक्स्ट टूल घेऊन शिफ्ट प्रेस करून आणि हा रेषा असं थोडंसं मला इथं असं कट घ्यायचं आहे. मला अजून इथं असं कट घ्यायचं आहे. परत इथं कट पाहिजे. आपल्याला कुठं पाहिजे त्या ठिकाणी हे कट करत आहे मी. अशा प्रकारे हे कट झालेलं आहे. आता दुसरं अजून एक आपल्याला इथे यामध्ये पिक्चर इन्सर्ट करायचं आहे. त्यासाठी टूलबॉक्समधील मी आता 3 नंबरचं जे 4 नंबरचं जे टूल आहे ते आहे क्विक सिलेक्शन. नंतर खाली मॅजिक पॉईंट टूल. मी हे मॅजिक पॉईंट टूल घेतो. ह्याच्यावर क्लिक केलं हे आता एवढा भाग काय झालेला आहे सिलेक्ट झालेला आहे. आता मी या ठिकाणी फोटो इन्सर्ट करणार आहे. फोटो इन्सर्ट करण्यासाठी फाईल मेनूमधील ओपन. आता मला माझा हे फोटो इन्सर्ट करतो. ओपन. फोटो ओपन झाल्यानंतर Ctrl+A ऑल सिलेक्ट, Ctrl+C कॉपी, Ctrl+W केल्यानंतर बंद होईल हे. आणि या ठिकाणी आल्यानंतर या लेअरवर आल्यानंतर शिफ्ट Ctrl Alt आणि V या ठिकाणी यामध्ये पेस्ट झालेलं आहे. पण हे साईज मोठा असल्यामुळे इथं व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी फ्री ट्रान्सपरंट टूल घेऊ Ctrl+T आणि आता ह्याला शिफ्ट आणि Alt प्रेस करून थोडंसं याला आकार कमी करू. हां इथं एवढं ठीक आहे. ओके. अशा प्रकारे सर्व फोटो आपण इथं घेता येईल. Ctrl+O केल्यानंतर
आता हे ओपन मेनू येईल. या ठिकाणी मी हे फोटो घेतो, ओपन, कंट्रोल ए, कंट्रोल सी, कंट्रोल डब्ल्यू. या लेअरवर आल्यानंतर इथं हे सिलेक्ट करायचं आणि ऑल्ट शिफ्ट कंट्रोल पी, कंट्रोल टी, ऑल्ट आणि शिफ्ट प्रेस करून हे आकार इथं कमी करायचा, इंटर. अशा प्रकारे एक फोटो असं तयार झालेलं टेक्स्टमध्ये आपण फोटो ॲड केलेला आहे. ह्याला थोडंसं अजून इफेक्ट देता येईल. आता हे लेअर ऑन करा, खालचं जे टेक्स्ट लेअर होता ते ऑन करा आणि ह्याला आपण स्ट्रोक देऊया. स्ट्रोक, आता इथे स्ट्रोक किती द्यायचं हे आपण ठरवू शकतो. ठिकाणी मी 2 स्ट्रोक ठेवल्यास छान दिसेल. आणि हे कलर थोडंसं लाईट घेतो. ह्याला ड्रॉप शॅडो घेऊया. ह्याचं जे साईज आहे थोडंसं वाढवू, ब्लर दिसेल आणि छान दिसेल. ओके, अशा प्रकारे एक सुंदर असं म्हणजे टेक्स्टमध्ये फोटो आपण ॲड केलेला आहे. आणि एक भरपूर असं फोटो आपल्याला बसवता येईल. आणि ह्या पाठीमागं आपण ह्या बॅकग्राऊंड थोडंसं चेंज करू. यासाठी ग्रेडियंट टूल, या ठिकाणी आपल्याला थोडंसं दुसऱ्या कलरचं आपण ग्रेडियंट वापरूया आणि बॅकग्राऊंड सिलेक्ट करू. ह्या बॅकग्राऊंड आपल्याला ग्रेडियंट वापरायचं आहे. शिफ्ट प्रेस करून केल्यास बरोबर सेंटर येईल व्यवस्थित ग्रेडियंट. अशा प्रकारे एक सुंदर असा फोटो आपल्याला इथं तयार झालेला आहे. टेक्स्टमध्ये फोटो इन्सर्ट करत असताना प्रथम स्टेपमध्ये टेक्स्ट कट करावे लागते. टेक्स्ट कट करण्याचा एक स्टेप जर आपल्याला नको असेल तर आपण एक फाउंट आहे ते डाउनलोड करून त्याप्रमाणे आपण करू शकतो. फाउंटचं नाव आहे बिल गेट्स विंडोज. हे आहे बिल गेट्स विंडोज. आणि शिफ्ट आपले जे कॅप्स लॉक आहे ऑन ठेवा. कॅप्स लॉक ऑन करून आता मी इथे एक टेक्स्ट टाईप करतो आणि जर साईज कमी करू, 100 करू, बरोबर. आता या ठिकाणी हे आपोआप सगळे टेक्स्ट कट होऊन आलेलं आहे, दिसतं इथं कट झालेला. याचा मी अजून एक डुप्लिकेट तयार करतो. डुप्लिकेट केल्यानंतर त्याला रास्टराइज टाईप करू. आता या ठिकाणी फोटो इन्सर्ट करायचं, यामध्ये हे सिलेक्ट करा. त्यानंतर आता कंट्रोल ओ म्हणजे ओपन होईल फोटो. या ठिकाणी हे फोटो मला इथं इन्सर्ट करायचा आहे.
कंट्रोल ए ऑल सिलेक्ट, कंट्रोल सी कॉपी, कंट्रोल डब्ल्यू क्लोज विंडो. आता ते विंडो क्लोज झालेलं आहे. या ठिकाणी आता इन्सर्ट करायचं, त्यासाठी शिफ्ट कंट्रोल फी. आता फ्री ट्रान्सफॉर्मसाठी कंट्रोल टी आणि आता आल्ट आणि शिफ्ट प्रेस करून थोडंसं याला अशा प्रकारे या मेथडने सुद्धा आपण म्हणजे टेक्स्टमध्ये फोटो इन्सर्ट करू शकतो. धन्यवाद.